नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, शुभेच्छासाठी खूप मनापासून आभारी. आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी आलेलो आहोत प्लॉटिंगकडे. तर आज असणार आहे भूमिपूजन. खूप कमेंट येतात. एखादा व्हिडिओ गेला की 6 महिन्यानं वर्षानंतर मला ताई कमेंट करतात, अगं ताई तुझं भूमिपूजन कसं केलं, पुन्हा एकदा सांग. तर बघा, व्हिडिओ मी शेअर करत असते, त्याच्यामध्ये मी सगळी माहिती देत असते. त्यामुळे आज पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवत आहे भूमिपूजन कशा पद्धतीने केलं जातं. आदल्या दिवशी आम्ही बोरच्या सुवासनी केल्या आणि दुसऱ्या दिवशीचा जो मुहूर्त होता त्याच्यामध्ये भूमिपूजन करून घेतलेलं आहे. कारण आता इथून पुढं जवळजवळ 1.25 महिना कुठलेही मुहूर्त नाहीत. ना घराचे आहेत, लग्नाचे आहेत, साखरपुड्याचे आहेत, ना वास्तुक शांतीचे आहेत, ना कशाचे मुहूर्त नाही आहेत. त्यामुळे गडबड जी आहे ती केली. कारण का हे आधीच होणार होतं, आधीच्या मुहूर्तामध्येच होणार होतं. थोडंसं ते म्हणतात ना की संदीपला कवर झालं नाही, त्यामुळं मग आम्ही या दिवशी करत आहोत. तर आता एक कलश जो आहे तो कंपल्सरी लागतो. तांब्या भरून ठेवायचा, 5 पानं, नारळ, विडा ठेवायचा असतो, 1 केळ, 1 लिंबू, धन, अक्षदा म्हणजे तांदूळ, थोडंसं आपण काय म्हणतो त्याला, काळं उडीद. आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवाचा भंडारा जर असेल किंवा कोणाचा गुलाल असतो, आमचा ज्योतिबा आहे त्यामुळे म्हणजे गुलाल आहे. आंबील, भिजाणं, घुगऱ्या, गोमूत्र सांगतातच ते कंपल्सरी. पहिल्यांदा तिथं सांगतात की बाबा गोमूत्र शिंपडा आणि मग हे करा. आमच्या लक्षात आलं नाही, घेऊन आलतो आम्ही गोमूत्र. आणि दही, भात. खूप कमी साहित्यामध्ये आपण घरच्या घरी भूमिपूजन हे करू शकतो. तर बघा आता केलेलं आहे. जे हत्यार असतात जसे की खोऱ्या आणि एक कुदळ असते, कारण त्यानंच आपल्याला कुदळी मारायचं असतात ना, तर त्या हत्याराची सुद्धा पूजा करायची. जेव्हा आपण मुहूर्त काढतो ना भूमिपूजनचा, तेव्हा ते नावावरून देतात. म्हणजे ते कुदळ कुणी मारायची, कोणाच्या हातून मारायची हे सांगितलं जातं. तर ते अक्षर येतात, मग त्याच्यामध्ये अक्षरं अ वर्ण पण आलेली होती, प वर्ण होते, अशी 5 अक्षरं ते देतात. तुम्हाला जे अवेलेबल आहे ते करा. ग वर्ण होते. मग माझ्या बाबाचं नाव गोरखनाथ आहे ना, त्यामुळे मग त्यांनी म्हटलं आता घरचीच माणसं आहे तर घरचीच नावं निघालेत तर चला करूया. म्हणून मग बाबांनी त्याला पाणी वगैरे लावलं. त्याच्यानंतर मग हळदी कुंकू आणि कंपल्सरी आपल्या कुलदैवताचं जो काय गुलाल भंडारा, मगाशी मी म्हटलं तसं. कारण कधीही सांगते, आपण कुठलंही काम करू द्या, आपण श्री गणेशा तर म्हणतो, पण आपल्या कुलदैवताचं किंवा कुलदेवीचं तिथं म्हणजे गरजेचंच आहे. मग बाकीचे सगळे देव येतात. आता बघा, आपण स्वामींना मानतो, पण पहिला मान जो असतो ना तो आपल्या कुळस्वामीला असतो. बरेच जण म्हणतात की स्वामींचं नाव घेतले कुळस्वामी येतात. तसं नसतं. जे केलेलं आहे, जे कुळापासून आलेलं आहे त्याला तर महत्त्व देणं गरजेचं आहे ना. गुलाल लावा की. लावा की. ये ती गुलाल घे. कापूर कापूर. कापूर पाहिजे. हातात त्याला लावायचं नाही. आता त्या कोपऱ्यात व्हायचं आणि इकडे तोंड करून दादा 20ची पाण्याची बाटली आणायला लागते. नंतर कोण कोणाला पोरांनाही वडा. अरे त्याला आणि काळं कवर असल्यामुळं पूर्ण वडे नक्की टाकायला. हां, ओके. आणि अशा कुदळी मारत जायचं. ते कानं 5-5 कुदळी मारल्या. आता सेकंड प्रोसेस तुम्हाला सांगते. ज्यावेळेला तुमची पूजा होते त्यावेळेला पूर्वेकडे तोंड करून आग्नेय कोपऱ्यातून ईशान्य कोपऱ्यापर्यंत 5 कुदळी, म्हणजे ज्याच्या नावाने येतं त्याने 5 कुदळ अशा पद्धतीनं मारायची आहे पूर्वेकडे तोंड करून.
कलश पुजताना शक्यतो ईशान्य कोपऱ्यात पुजला जातो, पूर्वेकडे तोंड करून. पण तिकडे आता बोर होता ना ईशान्येला, त्यामुळे आम्ही पूर्व मध्यावरती घेतलेलं आहे. आता तुम्हाला कंपल्सरी समजलं असेल की बाबा भूमिपूजन म्हणजे कसं केलं जातं, काय. काही जण ब्राह्मण वगैरे आणत असतील, पण आम्ही ते नाही केलं. आम्ही फक्त त्यांचा सल्ला घेतला कसं करायचं, काय करायचं, आणि त्या हिशोबाने केलेलं आहे. आता 5 लोकांनी अशा पद्धतीनं कुदळ घ्यायचा. मग ते आर्यन पण होता, आयुष, आरुष, अवलीचं आहेत ना अक्षर. म्हणलं चला असू द्या. बाबांनी शुभारंभ केला, मग बाकीच्या अक्षराने पण केला. दोन असं दोन तर दिसतंय, मग दोन पवन नावाचे एक झाले ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे ग झाली आर्यन पडते चप्पल काढ कुठं ओढणार ना, तू ओढते नीट धरायचं, नीट असं धरायचं सांगते. इथं कपाळ लावून वर ओढायचं, शिकायचं कधी वर अंग ते शिकलो की बघ. बघ कसलं नाव ओढलं बाई, कसलं खतरनाक नाम ओढले. हा उचलायचं वर लगेच. आरू जा, आरू घे तू बाळा. पैसे तर दिले नाही तुम्हाला पहिले सांगा काय झालं फुगलंय, रुसलं बाळ, रुसलं. त्यानं रुसत नाही, नाही त्याला जाताना ज्यूस घ्यायचा आहे. रुसतोय कुठला ज्यूस पिणार आहे. त्याला पण जमान रे तू रुसला हरदू, हरदू, हार्दिक रुसलास तू. हा चल चल, कॅडी देऊया. कॅडबरी चॉकलेट कुठे आहे ती, किंडर जॉय कुठे आहे. हा चल मारूया, चल चला. सगळं मान माग घाण झाले बघ. केळं घ्यायचं खायला. एका दणक्यातच. वाव. असं फुटायला पाहिजे. हा. 5 रस्ते हा. तर आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी साधं सिंपल भूमिपूजन आपण कशा पद्धतीनं करू शकतो. आता आजपासून आपण अधिक महिना असू दे किंवा कुठलाही महिना असू दे, आता भूमिपूजन झालं आहे ना, कधीही आता पुढचा कुठलाही मुहूर्त वगैरे काही न बघता अगदी आरामात आपण घराच्या बांधकामाला सुरुवात करू शकतो. म्हणजे भूमिपूजन एक कुठल्याही चांगल्या शुभ दिवशी केलं की बाकी अखंड वर्षभर बांधकाम सुरू. चालतंय दादा. दादा पण बरोबर आहे, प्युअर माहित नाही. नाक कोणताटले आणि नुसतं पाईप. आणि ही सामान रडायचं, नुसतं रडायचं बघ. हा घे ते, राहू दे की तर. दादा इथं वाटतं घेतलं ना सगळं. काळीच पिठी राहिली बघा. मग आपलं साहित्य घ्यावं लागणार की आई. नुसतं पप्पा पप्पा म्हणायचं आणि रडायचं रे बाबा. रसा साडी झाड बरं का. नोट तुझी सासू ठेवते वय. हा तर आम्ही घामानं आहे ना अक्षरशः असं डबडबलोय. 11 वाजले असतील. किती वाजले? नाही 10 वाजले. तर 10ला आमचं झालेलं आहे. मला आता कुंकू केवढं मोठं लागले जर असा. बघू असं दे की, छान दिसतं. मला लय छान दिसतं. अगं पण तिथं आता मुलगी बघायला गेला आणि ती काय म्हणतील. काय म्हणते तेव्हा आई, एवढं हळदी कुंकू लावून आले. कुठलं कार्यक्रम आले दिसतंय. हा? हो ना. होय, कार्यक्रम. तर चला आता आमचा एक भाऊ आहे, त्याला मुलगी बघायलाच मी, रसिका, संदीप, आम्ही कोण कोण चाललोय. हार्दिक. हरदू आमची चुलती नाहीये ना, होय ना. छाया काकू पाहिजे होती ग. छाया काकू तेवढं सांगू, त्या काकूचं आणि माझं लय वांडे घासायचं. मी छाया काकूच्याच घरात असायची, त्यांच्याच घरात राहायची. मी आल्यानंतर ना हिच्यापाशी कमी आणि सगळ्या चुलत्यांकडनंच असायची.
त्याच काकू नाही आहेत. मग सगळं आता म्हणजे मुलाचं झालंय, मुलीचं झालंय, राहिलंय कोण आता लास्ट एक मुलगा राहिलाय. आम्ही ननंद भाऊजं आलोय, दुसरी भाऊजं बघा नवीन शिकायला मिळतं. आम्हाला सवय झाल्या, मला तर सवय झाल्या. मी पहिल्यापासून इकडच्या तिकडचं सगळ्यांचं बघायचं बघितलं, हां आम्हाला सवय आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुझ्या तर दोन्ही भाऊजं आलेत, मग आता मुलगी बघायला कोणाला गेली. तर आम्ही लहानपणी सगळी सख्खी चुलत भावंड एकत्र खेळत होतो. आता त्यावेळेला काही यूट्यूब नव्हतं, पण ते बालपण जे असतं ना ते खूप मस्त असतं. माझं बालपण फक्त आणि फक्त 2 काकूंसोबत घालवलेलं आहे. त्या एक छाया काकू आणि एक वंदा काकू म्हणून होत्या. गाव म्हणजे आपलं जी वस्ती आहे, जुनं घर दाखवले तिथंच कडेला लागून माळ्या. आता मामांच्याकडे कसं आहे सगळी सख्खी चुलत अशी माळ्या, तसं होतं. तर छाया काकू म्हणून होत्या ना, त्यांच्यासोबत मी म्हणजे पूर्ण इकडे शेतात येईपर्यंत तिथं गेली की मी त्यांच्याकडेच असायची. मग ती सगळी आम्ही भावंड जे आहेत ते एकत्र खेळलेलं होतं. तर मोठ्या मुलाचं झालं आहे, मुलीचं झालं आहे. फक्त 3 नंबरचा लास्ट मुलगा सचिन म्हणून, तो आता पोलीसमध्ये आहे. गेली वर्षभर बघतात. आता जसं बघा की आपल्या पण मनाजोगं पाहिजे असतं ना. आता मुलांच्या पण अपेक्षा थोड्या वेगळ्या असतात, मुलींच्या पण वेगळ्या असतात. मुलगी वगैरे बघायच्या आधी मुलीच्या वडिलांनी ना, त्यांचा स्वभाव भारी आहे बाबा एकदम मनमोकळे, जे हसून खेळून असं वाटलंच नाही की आम्ही कुठंतरी अशा नवीन घरामध्ये गेलो आहे, बसतोय बोलतोय असं वाटलं नाही. एक आपलेपणा जो आहे तो त्यांच्यामध्ये भरपूर आहे. सुशिक्षित घराणं आहे, म्हणजे शिकलेला घराणं आहे, धार्मिक आहे. आणि हे आहे मुलीचं ड्रॉइंग, जबरदस्त ड्रॉइंग. म्हणजे ड्रॉइंग ते बघितल्यानंतर मला ना किट्टोचं ड्रॉइंग आठवलं. किट्टोपेक्षाही तिचं ड्रॉइंग खूप सुंदर आहे. हे सगळे जे आहे ते तिने काढलेले आहेत. स्पेशली मला आवडलेलं होतं हे बजरंगबली. मस्त म्हणजे अगदी त्यातला एक छोटा पॉईंटसुद्धा मिस न करता परफेक्ट असं ड्रॉइंग काढलेलं आहे. मल्टी टॅलेंटेड मुलगी आहे. सध्या आपण जर बघायला गेलं तर फार सुंदरता या गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा आपण महत्त्व दिलं पाहिजे शिक्षण, कला, तिच्यातले संस्कार, या सगळ्या गोष्टी आताच्या जनरेशननं बघाव्या. इथे नंतर मग मी ओटीत नारळ वगैरे घातला, त्याच्यानंतर रसिकाने वगैरे घातला, त्याच्यानंतर थोडंसं बोलणं चाललं, सगळ्या गोष्टी केल्या. हार्दिकचं एकच होतं, सगळ्यांनी पोहे खाल्ले की प्लेटा उचलून ठेव, ग्लास उचलून ठेव. आणि तुम्हाला खरं सांगू, सगळं बोलणं झालं, सगळं झालं, आणि हार्दिकनं शेवटी येता एक ग्लास फोडला. म्हणजे ते एक म्हणतात ना की लहान लेकरं, आणि हार्दिकसारखी कडकडी जर लेकरं असेल तर काय सांगू नका. आणि आजसुद्धा आम्हाला वाटतं की बाबा आमच्या त्या काकू पाहिजे होत्या. दुर्दैवाने काकूंना काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे त्या नाही राहिल्या. पण असं वाटतं ना की बघा बिन आईचं लेकरू, मग त्यांचं व्हावं चांगलं. कारण कधीही बघा आई मुलांच्या लग्नात असते त्याला थोडंसं असं चिंता कमी असते ना. पण इथं तेच वीक पॉईंट होतात. त्यामुळे मग मी, रसिका, आम्ही दोघे आलेलो होतो. बाकी मग आमचे चुलते वगैरे आहेत. मुलगा बघू शकता तुम्ही, सचिन. आता पोलीस आहे त्यामुळे पर्सनॅलिटी तर एक नंबर असणार, हाईट असणार. त्यामुळे त्याची पर्सनॅलिटी पण छान आहे, हाईट पण आहे. आणि बघा हे अचानक स्थळ आलं आणि पुढं लगेच धोंडा महिना लागणार. मग मुली वगैरे बघत नव्हते. आणि मोठा भाऊ जो असतो तो बाहेर आहे कामाला. आणि वहिनी पण सुट्टीला नमून आधी 2च दिवस गेलत्या, जाऊन पोचल्या होत्या. तोपर्यंत मागं स्थळ आलेलं होतं. त्यामुळे मग मी आणि रसिका आले, नाहीतर मग त्या वहिनीच येतात. छान शिकलं, पोलीस भरतीसाठी खूप दिवस ट्राय करत होतं. हे सुद्धा पोरगं मेहनतीतून कष्टातून. आणि आमच्या फॅमिलीमध्ये बघायला गेलं घाटकी लोकांच्या तर बरीचशी जण आहेत देशसेवेसाठी आहेत. म्हणजे कोणी इंडियन आर्मीमध्ये आहे, कोण पोलीसमध्ये आहे, बरीचशी भावंडं आहेत. त्याच्यानंतर घरी आलो, यांचं काय सुरू होतं, रडारडी, कोणाचा बोंगा पसरतोय, कोणाचं काय पसरते. रसिकाची आई आणि माझ्या आईचं चालू होतं. इनीच्या गप्पा गेल्या ऐकायला मजा वाटते बरं का ताईनं. आंबा खा ए पिलो, चांगला गोड आहे, खावा. खावा. दुसऱ्या दिवशी भूमिपूजन झाल्यानंतर रसिकाची मम्मी चाललेली आहे गावी. कारण त्यांचं पण मागं तेच व्याप आहे. आपण म्हणतो ना की बाबा सगळ्यांच्याच आयांचं ते झालेलं आहे. जर्शी गया, मसर, कोणाचं काय, आमच्याच जर्शी आहेत, त्यांच्या आता मसर आहेत. त्यामुळे ते धार कोण काढायचं आणि ह्याव कोण आणि त्याव कोण, ते काळजी लागून राहते ना, तसा प्रकार झालेला आहे प्रत्येकाचा. आपणच म्हणजे मीच म्हणते की बाबा मीच लय घर करते का, तर नाही. आता बघा एवढं वय होऊन सुद्धा यांचंसुद्धा घर सुरू आहे. असं सचिन पण आलेला होता. थोडंसं आता ह्यांनाच नेऊन जतला सोडणार, पण प्रॉब्लेम असा झाला की या दिवशी ना पाऊस आलेला होता. आणि बघा सांगितल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकत नसतो, तसा प्रकार संदीपने केला. पावसाचं वातावरण एवढं झालेलं आहे, पूर्ण भरून आले चारी बाजूनं, विजांचं हे व्हायला लागले. आणि
यांचं म्हणणं की मग नाही जायचंच आहे. शेवटी जबरदस्तीने गाडी बसली, गेले. पुढे अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर गेले आणि जी पावसानं सुरुवात केली, विजा, वारं, सगळ्या गोष्टी एक सलग सुरू झाल्या. म्हणजे त्या आउट ऑफ कंट्रोल म्हणतात ना, पत्र्यामध्ये बसलं तर असं डोकं माझं हालायला लागलेलं की त्या आवाजानं, कर्कश आवाज. कारण कसं आधीच्या घरात पत्रा होता त्यामुळे ते ऐकायला सवय झाली, पण ते आता स्लॅबमध्ये बाहेर पाऊस पडलेला पण कळत नसतो. त्याचा प्रकार झाला एवढा प्रचंड. मग त्यांनी तिथे शेजाऱ्यांच्या घरात थांबले. म्हणजे कधी कधी न ऐकण्याचा सुद्धा असा प्रॉब्लेम होतो बघा, की बाबा पाऊस वारं तुम्हाला समोर दिसतंय ना सगळं चिन्ह, मग घरातून बाहेर पडू नका. पण आमच्या संदीपचा स्वभाव एक असा आहे ना की तेवढा जास्त विचार करत नाही. आणि इथं बाबांचं सुरू होतं नातवंडांनी धुयाचं का प्रत्येकाला धुवत होते आणि ते ऐकत पण नव्हते. बाबा म्हणतात ते खुर्च्या मोडतात, ते खुर्च्या पालत्या घालतात आणि पळतात. असं चला आता मी ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मनापासून तुमच्या आभारी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.